नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा ढोकळा तयार करण्यासाठी 1 कप बेसन पीठ घ्यायचं, अर्धा कप यामध्ये रवा घालायचा आहे, रवा इथे जाड वापरायचा आहे आणि अर्धा कप यामध्ये आपल्याला ताजं दही घालून घ्यायचे। सगळे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आणि नंतर थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं बॅटर तयार करून घ्यायचे। तुम्ही या बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीचे आपल्याला ठेवायचे आहे, यापेक्षा जास्त सैलसर हे मिश्रण ठेवायचे नाही। बॅटर तयार करण्यासाठी 1 कप पाणी घेतलं होतं, तर त्यातील अर्धा कप एवढं पाणी आपण वापरले। आता बॅटरवरती झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटांसाठी बॅटर मुरण्यासाठी ठेवायचे। तोपर्यंत एका ताटाला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये 2 ग्लास पाणी घालायचे, यामध्ये एक रिंग ठेवायचे आणि या पाण्याला एक उकड काढून घ्यायची। पाण्याला उकळ आल्यावरती तेल लावून घेतलेलं ताट आपल्याला कढईमध्ये ठेवून द्यायचं आहे। 5 मिनिटांसाठी बॅटर मुरण्यासाठी ठेवलेलं होतं, बॅटर चांगलं मुरलं गेलेलं आहे। आता यामध्ये चिमूटभर हळद घालायची, 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा, 1 चमचा किसून घेतलेलं आलं घालायचं, पोहे खायचे 2 छोटे चमचे कच्चं तेल घालायचं, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ढोकळा स्पॉन्जी सॉफ्ट तयार होण्यासाठी 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालून घ्यायचं आहे आणि वेळ न वाया घालवता लगेच बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे बॅटर लगेच आपल्याला या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे, झाकण ठेवायचे आणि गॅसच्या हाय फ्लेमवरती 10 ते 12 मिनिटं ढोकळा शिजवून घ्यायचा आहे। इथे मी हा ढोकळा बरोबर 12 मिनिटं शिजवून घेतलेला आहे। ढोकळा आता चेक करून घेऊया, बघा मस्त अशी टूथपिक क्लीन निघालेली आहे, याचा अर्थ ढोकळा छान शिजलेला आहे। आता हा ढोकळा हलकासा थंड करून घ्यायचा आहे, तोपर्यंत ढोकळ्यासाठी फोडणी तयार करून घेऊया। 3 ते 4 चमचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं, यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची, पाव चमचा हिंग घालायचा, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आणि फोडणी मस्त 1 ते 2 सेकंद तेलावरती परतून घ्यायची। तयार केलेली गरमागरम फोडणी ढोकळ्यावरती घालून घ्यायची आणि ढोकळा आता कट करून घ्यायचा आहे। ढोकळा कट करत असतानाच तुम्हाला अंदाज येत असेल हा ढोकळा किती स्पॉन्जी आणि सॉफ्ट असा तयार झालेला आहे। मस्त असा लुसलुशीत स्पॉन्जी जाळीदार हा ढोकळा तयार होतो, चवीला अगदी छान लागतो, घशामध्ये अजिबात अडकत नाही, लहान काही मोठे सुद्धा खूप आवडीने खातील इतका चविष्ट तयार होतो। नक्कीच एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा ढोकळा तयार करण्यासाठी 1 कप लापसीचा रवा घेतलेला आहे, यामध्ये अर्धा कप ताजं दही घालून घ्यायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे। आता यात थोडं थोडं पाणी घालायचे आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचे। तुम्ही या बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे, यापेक्षा जास्त सैलसर हे मिश्रण ठेवायचं नाही। आता या बॅटरवरती झाकण ठेवायचे आणि 10 मिनिटांसाठी हे बॅटर आपल्याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिटं झालेले आहे, बॅटर चांगलं मुरलं गेलेलं आहे, रव्याने छान पाणी शोषून घेतलेलं आहे, पाहू शकता। आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये सगळं मिश्रण घालून घ्यायचं। मोठ्या साईजचं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामुळे मी एकाच वेळेस हे बॅटर फिरवून घेणार आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, साधारण पाव कप यामध्ये मी पाणी घालून घेतलं आणि अगदी बारीक याला वाटून घेतलं आहे, पाहू शकता। याची थिकनेस या पद्धतीची आपल्याला ठेवायची। आता हे बॅटर एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया, यामध्ये आता अर्धा कप बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा कप यामध्ये रवा घालायचा आहे। इथे आपल्याला जाड रवा यात घालायचा आहे, बारीक रवा वापरू नका। व्यवस्थित सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे या पद्धतीने। आता तुम्ही या बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची ठेवायची, यापेक्षा जास्त सैलसर बॅटर ठेवायचं नाही। झाकण ठेवून 5 मिनिटं बॅटर मुरण्यासाठी ठेवायचं आहे, तोपर्यंत ताटाला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं। आता कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी घालायचं, यामध्ये एक रिंग ठेवायचे आणि या पाण्याला एक खडखडून उकळ काढून घ्यायची आहे। पाण्याला उकळ आलेली आहे, यावरती आता हे तेल लावून घेतलेलं ताट ठेवायचे। 5 मिनिटांसाठी बॅटर मुरण्यासाठी ठेवलेलं होतं, बॅटर चांगलं मुरलं गेलेलं आहे। मला असं वाटतं हे बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे, कारण यात आपण रवा घातलेला होता, रवा थोडासा फुलतो, त्यामुळे पोहे खायचे 2 छोटे चमचे यात मी पाणी घालून घेतलं आणि बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा यामध्ये घालून घ्यायचा आहे, 1 चमचा किसून घेतलेलं आलं घालायचं आहे, अगदी चिमूटभर हळद घालायची, हळद जास्त घालू नका, नाहीतर मग हळद जर जास्त झाली तर ढोकळ्यावरती लाल पॅचेस पडतात। चिमूटभर हिंग घालायचं आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पोहे खायचे 2 छोटे चमचे कच्चं तेल घालून घ्यायचे। सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी 1 चमचा लेमन फ्लेवरचा इनो फ्रूट सॉल्ट घालून घ्यायचा। अगदी पटापटा बॅटर मिक्स करून घ्यायचं आणि वेळ न वाया घालवता लगेच हे बॅटर ताटामध्ये ओतून घ्यायचं या पद्धतीने। आता झाकण ठेवून हा ढोकळा आपल्याला गॅसच्या हाय फ्लेमवरती 10 ते 12 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। बरोबर 12 मिनिटं ढोकळा मी शिजवून घेतलेला आहे। ढोकळा बघा मस्त टम्म फुगलेला आहे, याला चेक करून घेऊया। टूथपिक बघा अगदी क्लीन निघालेली आहे, मस्त असा मऊ लुसलुशीत स्पॉन्जी ढोकळा तयार झाला। याला थोडंसं आपल्याला हलकं थंड करून घ्यायचे, तोपर्यंत ढोकळ्यासाठी फोडणी तयार करून घेऊया।
पॅनमध्ये पोहे खायचे 3 छोटे चमचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं। यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची। मोहरीत तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची। 1 ते 2 मिनिटं मस्त तेलावरती फोडणी परतून घ्यायची। तयार केलेली गरमागरम फोडणी आपल्याला आता ढोकळ्यावरती घालून घ्यायची आहे आणि ही फोडणी अशी आता चमच्याने आपल्याला या ढोकळ्यावरती पसरवून घ्यायची आहे। ढोकळा आता कट करून घेऊया। बघा मस्तसा मऊ लुसलुशीत ढोकळा हा तयार झालेला आहे। हा ढोकळा भरपूर असा पौष्टिक तयार होतो, चवीलाही अगदी छान लागतो, मऊ लुसलुशीत स्पॉन्जी तयार होतो आणि अगदी झटपट बनतो। डाळ तांदूळ भिजवण्याची अजिबात गरज पडत नाही। मस्तसा मऊ लुसलुशीत ढोकळा तयार झाला। या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा ढोकळा तयार करण्यासाठी 1.5 कप बेसन पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला 1 इंच आल्याचे काप घालायचे आहे, 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहे, तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। पोहे खायचे 2 छोटे चमचे, यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे आणि अर्धा चमचा लिंबू पावडर घालून घ्यायची आहे। चिमूटभर हिंग घालूया। आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पोहे खायचे 2 छोटे चमचे, यात कच्चं तेल घालायचे। आता यामध्ये पाव कप पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे बॅटर अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे, म्हणजे या मिश्रणामध्ये ज्या बेसन पिठाच्या गाठी आहेत तर त्या होणार नाहीत। व्यवस्थित मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे। बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे, यापेक्षा जास्त सैलसर बॅटर हे ठेवू नका। अगदी चिमूटभर आता यात हळद घालायची आहे आणि हाताने 4 ते 5 मिनिटं बॅटर आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये मस्त फेटून घ्यायचं आहे। बॅटर छान फेटून घेतल्यामुळे बॅटरमध्ये हवेचे कण भरले जातात आणि बॅटर मस्त हलकं फुलकं तयार होतो आणि त्यामुळे मस्त असा छान मऊ लुसलुशीत जाडीदार ढोकळा हा तयार होतो। झाकण ठेवून आता 5 मिनिटांसाठी बॅटर मुरण्यासाठी ठेवायचं आहे। तोपर्यंत मी कढईमध्ये पाणी हे गरम करायला ठेवलेलं आहे आणि एका टिनला तेल लावून आता ग्रीस करून घ्यायचं आहे। ही पूर्वतयारी आपल्याला आधीच करून ठेवायची असते। आता 5 मिनिटं बॅटर चांगलं मुरलं गेलेलं आहे। यामध्ये 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालून घ्यायचं आहे। इनो घालायचं नसेल तर पाव चमचा तुम्ही ते बेकिंग सोडासुद्धा घालू शकता। वेळ न वाया घालवता लगेच बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि टिनमध्ये ओतून घ्यायचे। आता लगेच आपण ढोकळा शिजण्यासाठी ठेवूयात। तर आता झाकण ठेवायचे आणि गॅसच्या हाय फ्लेमवरती हा ढोकळा 10 ते 12 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। 10 ते 12 मिनिटं मी ते ढोकळा शिजवून घेतला आहे। ढोकळा बघाल तर मस्त टम्म फुगून वर आलेला आहे। यामध्ये आता टूथपिक रोवून बघायची, टूथपिक देखील क्लीन आलेली आहे, याचा अर्थ ढोकळा चांगला शिजला गेलेला आहे। ढोकळा आता हलकासा थंड करून घेऊयात। तोपर्यंत ढोकळ्यासाठी फोडणी तयार करून घेऊया। कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं। यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घेतली, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातल्या। आता ह्या हिरव्या मिरच्या पांढरे डाग येईपर्यंत मस्तशा तेलावरती परतून घेतल्या। यामध्ये आता अर्धा ग्लास पाणी घालायचे। पोहे खायचा 1 छोटा चमचा साखर घालायचे आणि चिमूटभर हळद घालायचे। व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचे आणि या पाण्याला मस्त एक खडखडून उकळ काढून घ्यायची। पाण्याला उकळ आलेली आहे, गॅस बंद करायचे आणि हे पाणी आपल्याला हलकंसं थंड होण्यासाठी एका साईडला ठेवून द्यायचे। ढोकळा थंड झाल्यावरती आपल्याला याला डिमोल्ड करून घ्यायचे। तुम्ही बघा मस्तसा स्पॉन्जी सॉफ्ट असा हा ढोकळा तयार झालेला आहे। ढोकळा आता आपण कट करून घेऊया। ढोकळा कट करत असतानाच अंदाजा येत असेल हा ढोकळा किती स्पॉन्जी आणि सॉफ्ट असा तयार झालेला आहे। अगदी स्पंज सारखा हा ढोकळा मस्त तयार होतो। आता फोडणी थोडीशी थंड झाल्यावरती आपल्याला या ढोकळ्यावरती घालून घ्यायचे। मस्त असा मऊ लुसलुशीत जाडीदार असा ढोकळा तयार झाला, जसा मार्केटमध्ये मिळतो ना तशाच चवीचा तयार होतो। एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा ढोकळा तयार करण्यासाठी अर्धा इथे मी दुधी भोपळा घेतला, याचा देठाचा भाग काढून घेतला आणि यावरची साल काढून घेतलेली आहे। आता हा दुधी भोपळा कट करून घ्यायचा आहे आणि याला मोजून घ्यायचं आहे। बरोबर 1 कप एवढा हा दुधी भोपळा भरलेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये याला घालायचं आहे। यामध्ये अर्धा कप दही घालायचे, 1 इंच आल्याचे काप घालायचे आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि मूठभर कोथिंबीर घालून घ्यायची। थोडंसं पाणी घालून याची अगदी बारीक पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तयार केलेली पेस्ट आता पुन्हा मोजून घ्यायची आहे। तर बरोबर 1 कप एवढी ही दुधी भोपळ्याची पेस्ट आहे। याला एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया। याच कपाने 1 कप यात जाड रवा घालायचा आहे। बारीक रवा वापरू नका, जाडच रव्याचा वापर करायचा आहे। अर्धा कप बेसन पीठ घालून घेऊया आणि याला सुरुवातीला मिक्स करून घेऊया, म्हणजे अंदाजा येईल यात किती पाणी घालायचे। आता थोडं थोडं पाणी घालायचे आणि याचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचे। इथे मी याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे, यापेक्षा जास्त सैलसर हे बॅटर ठेवायचं नाहीये। आता झाकण ठेवून हे बॅटर आपल्याला 5 मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवायचे। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया।
कढईमध्ये इथे मी 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं। यामध्ये एक रिंग ठेवायची, रिंग नसेल तर डब्याचं झाकण वापरू शकता आणि या पाण्याला एक खडखडून उकळ काढून घ्यायची। पाण्याला उकळ येत आहे तोपर्यंत ताटाला तेल लावून ग्रीस करून घ्यायचे। आता पाण्याला उकळ आलेली आहे, तेल लावून घेतलेलं हे ताट आता या कढईमध्ये ठेवून द्यायचे। 5 मिनिट इथे आपलं बॅटर मुरण्यासाठी ठेवलेलं होतं, बॅटर देखील मुरलेलं आहे। मला हे बॅटर थोडंसं घट्ट वाटतंय कारण यात आपण रवा घातलेला होता, रव्याने पाणी शोषून घेतलंय, त्यामुळे पोहे खायचे 2 छोटे चमचे पाणी यामध्ये घातलं आणि बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतलं। बॅटरची थिकनेस पाहून घ्या या पद्धतीची। पोहे खायचे 2 छोटे चमचे कच्चं तेल यामध्ये घालायचे आणि चवीप्रमाणे मीठ घालून बॅटर चांगलं फेटून घ्यायचे। आता पोहे खायचा 1 छोटा चमचा यामध्ये इनो घालायचा आहे। इनो इथे मी लेमन फ्लेवरचा वापरलेला आहे। एकाच डायरेक्शनमध्ये बॅटर छान एकजीव करून घ्यायचं आणि लगेच हे बॅटर आपल्याला ताटामध्ये असं ओतून घ्यायचे। झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटं हा ढोकळा गॅसच्या हाय फ्लेमवरती आता शिजवून घ्यायचा आहे। ढोकळा इथे मी शिजवून घेतलेला आहे, टूथपिक बघा क्लीन निघालेली आहे, याचा अर्थ ढोकळा चांगला शिजला गेलेला आहे। ढोकळा आता हलकासा थंड करून घेऊया, तोपर्यंत फोडणी तयार करून घेऊया ढोकळ्यासाठी। पॅनमध्ये तेल कडकडीत गरम करून घेतले, यामध्ये 1 चमचा मोहरी घातली, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घातली आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आणि मस्तशी ही फोडणी 1 ते 2 सेकंद तेलावरती परतून घेतली। गरम गरम फोडणी हलका थंड झालेल्या ढोकळ्यावरती घालून घेतली, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि हा ढोकळा मस्त कट करून घेतला। ढोकळा बघाल तर छान मऊ लुसलुशीत जाळीदार तयार झालेला आहे। अगदी झटपट हा ढोकळा तयार होतो आणि चवीलाही अगदी भन्नाट लागतो। नक्कीच एकदा या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता हा ढोकळा तयार करण्यासाठी 1 वाटी नाचणीचं पीठ घ्यायचं आहे, याच वाटीने 1 वाटी यामध्ये जाड रवा घालून घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचं आहे। दही इथे आपल्याला ताजं वापरायचे। सगळे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे म्हणजे अंदाजा येतो यात किती पाणी घालायचे। आता थोडं थोडं पाणी घालून घ्यायचे आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचे। बॅटर इथे मी तयार करून घेतलंय, बॅटरची थिकनेस पाहून घ्या या पद्धतीची आहे। झाकण ठेवून आता हे बॅटर 5 मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवूया। तोपर्यंत आपल्याला ताटाला तेल लावून ग्रीस करून घ्यायचे आणि कढईमध्ये मी 1.5 ग्लास पाणी घालून घेतले आणि यामध्ये एक रिंग ठेवलेली आहे। पाण्याला छान खडखडून उकळ आलेली आहे। आता हे तेल लावून घेतलेलं ताट आपल्याला कढईमध्ये ठेवून द्यायचे। 5 मिनिटं झालेले आहे बरोबर आणि आपलं इथे बॅटर मस्त असं मुरलं गेलेलं आहे। बॅटर मुरल्यामुळे थोडंसं घट्ट झालेलं आहे कारण यात आपण रवा देखील घातलेला होता, रव्याने पाणीही शोषून घेतले। पोहे खायचे 2 छोटे चमचे यात पाणी घालून घेतलं आणि बॅटर पुन्हा मिक्स करून घेतलं। 1 चमचा किसून घेतलेलं आलं यामध्ये घातलं, 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेतला, चवीप्रमाणे मीठ घातलं आणि 1 छोटा चमचा तेल घालून घेतलं। तेल इथे कच्चं वापरायचे आणि छान हे बॅटर मिक्स करून घेतले। सगळ्यात शेवटी 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचे आणि इनो ॲक्टिवेट करण्यासाठी 1 चमचा त्यावरती पाणी घालायचं आणि बॅटर छान एकजीव करून घ्यायचं। तयार करून घेतलेलं बॅटर वेळ न वाया घालवता लगेच कढईमध्ये ओतून घ्यायचे। झाकण ठेवून हा ढोकळा आता गॅसच्या हाय फ्लेमवरती 12 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचे। 12 मिनिट झालेले आहे, मस्त असा ढोकळा शिजला गेलेला आहे, टूथपिक देखील क्लीन निघालेली आहे। ढोकळा आता आपण हलका थंड करून घेऊया, तोपर्यंत ढोकळ्यासाठी फोडणी तयार करून घेऊया। पॅनमध्ये पोहे खायचे 2 छोटे चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं, यामध्ये 1 चमचा मोहरी घातली, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घातली आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातल्या आणि 2 ते 3 मिनिटं मस्त फोडणी परतून घेतलेली आहे। परतून घेतलेली ही फोडणी मस्त गरम असताना लगेच ढोकळ्यावरती घालायची, बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती घालायची आणि ढोकळा छान कट करून घ्यायचे। ढोकळा कट करत असतानाच अंदाज आला असेल हा ढोकळा किती स्पॉन्जी सॉफ्ट असं तयार झालाय। चवीला हा ढोकळा अप्रतिम लागतो। नाचणीचं पीठ वापरलं आहे त्यामुळे पौष्टिक देखील तयार झालेला आहे। नक्कीच एकदा या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 6। आता हा ढोकळा तयार करण्यासाठी 1 वाटी तांदूळ घ्यायचे आहे, अर्धी वाटी चण्याची डाळ यामध्ये घालून घ्यायची, पाव वाटी मुगाची डाळ घालायची आणि पाव वाटी मसूरची डाळ घालून घ्यायची। पाणी घालून 2 ते 3 वेळेस डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे। तांदूळ धुतल्यानंतर भांडं भरून यात पाणी घालायचं, झाकण ठेवायचं आणि 4 ते 5 तास डाळ तांदूळ मस्त भिजवून घ्यायचे। 4 ते 5 तासानंतर पाहू शकता डाळ तांदूळ चांगले भिजले गेलेले आहे। आता यातील पाणी पूर्ण काढून घ्यायचे आणि हे डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे। मोठ्या साईजचं मिक्सरचं भांडं वापरलं त्यामुळे सगळे डाळ तांदूळ एका वेळेस मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले। अर्धी वाटी यामध्ये आंबट दही घालायचं आहे, 1 इंच आलं आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या। पोहे खायचे 2 छोटे चमचे यामध्ये तेल घालून घ्यायचे, तेल कच्चं वापरायचे। अगदी चिमूटभर हळद घालायची आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि पाव वाटी यात पाणी घालायचे आणि आपल्याला हे डाळ तांदूळ वाटून घ्यायचे आहे।
डाळ तांदूळ वाटताना थोड्याशा जाडसर आणि रवा टेक्स्चरवरती वाटून घ्यायचे। या पद्धतीने जास्त बारीक याला वाटायचं नाही। आता या बॅटरची तुम्ही थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीचे आहे। इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। ताटामध्ये एक छोटा चमचा तेल घालून घ्यायचे आणि तेल लावून ताटाला ग्रीस करून घ्यायचे। कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी घालायचं, यामध्ये एक रिंग ठेवायची आहे आणि या पाण्याला एक खडखडून उकड काढून घ्यायची। पाण्याला उकड आल्यावरती तेल लावून घेतलेलं हे ताट कढईमध्ये ठेवायचं आहे। तयार केलेल्या बॅटरमध्ये 1 चमचा लेमन फ्लेवरचा इनो घालायचे आणि वेळ न वाया घालवता लगेच हे बॅटर मिक्स करून घ्यायचे। तयार केलेलं बॅटर ताटामध्ये ओतून घ्यायचे, झाकण ठेवायचं यावरती आणि गॅसच्या हाय फ्लेमवरती 10 ते 12 मिनिटं हा ढोकळा शिजवून घ्यायचा। ढोकळा इथे मी शिजवून घेतलेला आहे, याला चेक करून घेऊया। टूथपिक क्लीन निघालेली आहे, याचा अर्थ ढोकळा चांगला शिजला गेलेला आहे। आता हा ढोकळा हलका थंड करून घ्यायचा आहे, तोपर्यंत आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे। तेलामध्ये 1 चमचा मोहरी घालून घेतली, मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घातला, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातल्या, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालून घेतली आणि फोडणी मस्त 1 ते 2 मिनिटं तेलावरती परतून घेतली। परतून घेतलेली ही फोडणी गरम असतानाच लगेच ढोकळ्यावरती घालून घ्यायची आहे आणि लगेच आपल्याला हा ढोकळा कट करून घ्यायचा आहे। ढोकळा कट करत असताना अंदाज आला असेल हा ढोकळा किती स्पॉन्जी सॉफ्ट तयार झालाय। मस्त असा जाळीदार हा ढोकळा तयार होतो, चवीलाही अगदी छान लागतो। नाश्त्यालाच काय मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता। एकदा नक्कीच या पद्धतीने ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7। आता हा ढोकळा तयार करण्यासाठी 1.5 वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। जे पीठ आपण भाकरीसाठी वापरतो ना, तेच पीठ इथे आपल्याला वापरायचं आहे। अर्धी वाटी यामध्ये जाड रवा घालायचा आहे आणि अर्धी वाटी यामध्ये दही घालून घ्यायचे। छान याला मिक्स करून घ्यायचे, म्हणजे अंदाजा येईल यात किती पाणी घालायचे। थोडं थोडं पाणी घालायचे आणि बॅटर आपल्याला याचं तयार करून घ्यायचे। बॅटर तयार करून घेतलं, बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीचे आहे। आता पोहे खायचे 2 चमचे यामध्ये साखर घालून घ्यायचे आहे। 1 चमचा किसून घेतलेलं आलं घालायचे आणि 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेऊया। अगदी चिमूटभर हळद घालायची आणि पोहे खायचे 2 छोटे चमचे कच्चं तेल यामध्ये घालायचे आणि छान हे बॅटर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता यावरती झाकण ठेवूयात आणि हे बॅटर आपल्याला 5 मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवायचे। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। ताटामध्ये 1 छोटा चमचा तेल घालायचे आणि तेल लावून हे ताट आपल्याला ग्रीस करून घ्यायचे। आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली, यामध्ये 1.5 ग्लास पाणी घातलं आणि एक रिंग यामध्ये ठेवून घेतली। पाण्याला मस्त खडखडून एक उकळ काढून घ्यायची आणि तेल लावून घेतलेलं हे ताट कढईमध्ये ठेवून घ्यायचं। आता बरोबर 5 मिनिट झालेले आहे, बॅटर चांगलं मुरलं गेलेलं आहे। यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि 1 चमचा लेमन फ्लेवरचा इनो घालून घ्यायचे। वेळ न वाया घालवता लगेच बॅटर एकाच डायरेक्शनमध्ये मस्त फेटून घ्यायचे। तयार केलेलं हे बॅटर लगेच ताटामध्ये ओतून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि गॅसच्या हाय फ्लेमवरती 10 ते 12 मिनिटं हा ढोकळा शिजवून घ्यायचा। 10 ते 12 मिनिटं ढोकळा इथे मी शिजवून घेतलाय। आता ढोकळा चेक करून घेऊया। टूथपिक यामध्ये रोवून बघितले तर टूथपिक अगदी क्लीन निघालेली आहे। आता हा ढोकळा आपण हलकासा थंड करून घेऊया। ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। पॅनमध्ये आपल्याला 2 छोटे चमचे तेल घालायचे। तेल गरम झाल्यावरती 1 चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि मस्त फोडणी तयार करून घ्यायची। तयार केलेली फोडणी ढोकळ्यावरती घालून घ्यायची। फोडणी गरम असतानाच ढोकळ्यावरती घालायची। आता ढोकळा आपण कट करून घेऊया। ढोकळा कट करत असतानाच अंदाज आला असेल हा ढोकळा किती स्पॉन्जी सॉफ्ट तयार झालाय। मस्त असा लुसलुशीत पौष्टिक असा हा ज्वारीच्या पिठाचा ढोकळा तयार होतो। मुलांना ज्वारीची भाकरी आवडत नसेल तर त्यावेळेस हा ढोकळा तुम्ही त्यांना बनवून खाऊ घालू शकता। जर तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। चला भेटू आता एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।